आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। लावा त्यांना फोन। लावा फोन, लावा लवकर। हो हो लावतो। श्रेयस तू बोल प्लीज। गजा, श्रेयस सरनाईक बोलतोय। हो साहेब बोला। वसुधा कारखानीस यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्यासाठी त्यांना मारहाण करायला, त्यांना विजेचे झटके द्यायला तुला कोणी सांगितलं होतं? कोणी काय सांगितलं नव्हतं, पण संजय साहेबांनी सांगितलेलं की काही झालं तर या पेपरवरती सह्या झाल्याच पाहिजेत। आम्ही त्या बाईला खूप समजवलं, पण बाई काय ऐकूनच घेत नव्हती। मग दिल्या तिच्या दोन कानाखाली ठेवून तरी बाई ऐकेना। त्यामुळे आम्ही तिला विजेचे शॉक दिले। तेव्हा कुठे जाऊन तिने त्या पेपरवरती सह्या केल्या। साहेब आम्हाला त्या विजेच्या झटक्यांचा अंदाज नसल्यामुळे चुकून आमच्याकडून ते झटके जास्त दिले गेले आणि त्यामुळे लोक म्हणतात की त्या बाईला वेड लागलं। माणसाचा प्रामाणिकपणा पैशाने कसा विकत घ्यायचा हे चांगलंच ठाऊक आहे या यशोधराबाईंना। एखादी बाई एखाद्या बाईचा इतका छळ कसा करू शकते? लाज नाही वाटत? स्वार्थासाठी कुणाचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही ही बाई। बस इनफ, खूप बोललात। प्लीज मम्मा, प्लीज। प्लीज तुम्ही शांत व्हा। हे आरोप वगैरे करणं थांबवा प्लीज। हे बघा, जे काही झालं ते आत्ता तुमच्या समोर झालं की नाही? तुम्हाला वाटतंय तसं मम्मानी कोणालाही काही करायला सांगितलेलं नाहीये। तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता, पण मी हेही सांगतो की हे ज्यांनी केलंय त्याला त्याची शिक्षा मिळणार। त्या गजाला शिक्षा मिळणार। मला कल्पना आहे त्याला शिक्षा झाल्याने तुमचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई होऊ शकत नाही। त्यासाठी मी मनापासून हात जोडून माफी मागतो। तुमचा जो शारीरिक मानसिक छळ झालाय त्याची भरपाई काही केलं तरी होऊ शकत नाही। पण मी तुम्हाला शब्द देतो की तुमचा हक्क तुम्हाला परत मिळेल। श्रेयस वी डोंट हॅव। मम्मा प्लीज, मला माहिती आहे त्या जमिनीवर आपलं युनिट ऑलरेडी उभं आहे। आय एम सॉरी, मी तुम्हाला तुमची जमीन परत नाही देऊ शकत, पण तुम्ही म्हणाल तिथे जेवढी तुमची जमीन होती तेवढी जमीन मी तुम्हाला परत देईन। शब्द आहे माझा। आणि तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। मी हे तुमच्यावर उपकार म्हणून किंवा तुम्हाला सहानुभूती दाखवायची म्हणून करत नाहीये, तो तुमचा हक्क आहे। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला कधीही काही लागलं तर तुम्ही हक्काने मला फोन करा। मला दुसरं काहीही नकोय। मला माझी जागा मिळाली की बस। मी शब्द देतो तुम्हाला, शब्द देतो तुमच्या हक्काची जागा तुम्हाला मिळणारच। यशोधराबाई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? वसुधा, अहो किती चांगला आणि समजूतदार आहे हा। आणि तुम्ही
पण आता बोलून काही उपयोग नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वेळ मी माफ करेनही तुम्हाला, पण तो परमेश्वर, त्याच्या काठीला आवाज नसतो. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावीच लागतात. मी तुझ्या फोनची वाट बघेन. आता येते मी. God. श्रेयस, या विषयावर आपलं बोलणं झालं होतं. You have to understand. This is part of this. श्रेयस, श्रेयस, तू आमचं ऐकणार नाहीयेस का? What is wrong with you, श्रेयस? समजाव त्याला. मम्मा कधीच चुकत नाही. सांग त्याला. आय एम सॉरी मम्मा. अक्षय, what is wrong with you? मम्मा चूक करत नाही. चूक नाही यशोधरा, खूप मोठा गुन्हा केलायस तू. यशोधरा, तू कशी असलीस तरी एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. तू खूप मोठा गुन्हा केलायस, खूप मोठा. तुझी आई असल्याची लाज वाटते मला, लाज वाटते. आई, what is wrong with you? This is part of business. तुम्हा लोकांना कळत नाही का? वा सासूबाई वा, काय परफॉर्मन्स होता तुमचा. हॅट्स ऑफ. आणि शेवटपर्यंत स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा जो काय प्रयत्न करत होतात ना तुम्ही, मज्जा आली. आणि कहर म्हणजे गजाला सगळे इन्स्ट्रक्शन्स आधीच देऊन ठेवले होते. माहिती होतं का तुम्हाला आज ना उद्या हा दिवस येईल आणि हे सगळं फेस करावं लागेल म्हणून आधीच सगळी व्यवस्था करून ठेवली होती. वा वा वा, नाईस. सगळे गेले तिथून, तुम्हाला नाही जायचं. जाणार आहे, पण या घरातून बाहेर नाही. श्रेयस आणि माझ्या रूम मध्ये. पण तुमचं काय सासूबाई? सॅड. श्रेयस, अक्षय, आजी, बाबा सगळे तुम्हाला एकटे सोडून गेले. असं का केलं असेल बरं त्यांनी? बिचारा सासूबाई. खूप बोललीस, बस. ऑलरेडी आमचं डोकं दुखायला लागलं.